रविवार असला की मुलांना छान असं चमचमीत काहीतरी खाऊ वाटतं. तर ह्यासाठी मी 2-3 मिरच्या, लसूण, आलं हे छान बारीक करून घेतलेलं आहे. 5 ते 6 बटाटे उकडून घेतले आहेत. त्याचे साल काढून थोडासा बटाटा आपण बाजूला काढून घेऊया. आता ह्या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण आमचूर पावडर, तसेच ब्रेड क्रम्स घालायचे आहेत, हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालूया आणि जे आपण मिक्सरमधून बारीक केलं होतं आलं, लसूण, मिरची ह्याचं वाटण घालायचं आहे. ह्याच्यावरतून कोथिंबीर घालूया आणि हे छान मळून घ्यायचं आहे. बटाटे जर चांगले शिजले नसतील तर तुम्ही हे खिसूनही घेऊ शकता. आता आपण हे मळून घेऊया. छान असं एकजीव मळून घेतले की तो छान गोळा तयार होतो. आता हा तयार झालेला आहे गोळा. तर रश्श्यासाठी आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. यामध्ये तेल तापलं की यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा मंद आचेवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालूया. यामध्ये घालायचे हळद, ती छान एकजीव करून घेऊया. त्यानंतर जो आपण आलं, लसूण, मिरचीचा जो मसाला होता तो थोडासा बाजूला ठेवला होता, तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो घालून घेऊया. परत हे एकजीव करूया. आता घालूया याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि सगळ्यांनाही आवडीची सुद्धा आहे. तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं आता आपल्याला छान वाफ द्यायची आहे. ह्याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून ह्याच्यामध्ये जो आपण थोडासा बटाटा बाजूला काढून ठेवला होता तो घालून छान एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूया. लाल तिखट घातलेलं आहे, जे कलर पण आहे आणि स्वादलासुद्धा तिखट लागतं. दोन्ही असे मिक्स करून घातलेलं आहे. 1-2 वाटी मटार घेतलेले मी, हिरवे वाटाणे, ते छान कुकरमधून शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि ते यामध्ये घातले आहेत. ते हिरव्या वाटाण्याच्या ऐवजी पांढरा वाटाणासुद्धा घालू शकता. पांढऱ्या वाटाण्यासुद्धा खूप छान चव येते रगड्याला. आता इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी करून रगडा पातळ करण्यासाठी वापरलेला आहे. साधारण मी इथं 1 पेल्यावर गरम पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घातलेला आहे गरम मसाला. ते छान मिक्स करून द्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालायची आहे चवीनुसार. आता ह्याला आपण 5 ते 10 मिनटं उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. दुसरीकडे आपण तव्याला तेल लावून जे आपण पॅटीसाठी केलं होतं पीठ तयार केलं होतं त्याच्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत एकसारख्या आकाराच्या आणि त्याला दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचं आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा म्हणजे टिक्क्या करपणार नाहीत. दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कलरच्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा खरपूस टिक्क्या भाजून झालेल्या आहेत. थोडंसं अधूनमधून तेल लावायचं आणि परतून घ्यायचं. ही तयार झाली आहे टिक्की, आलू टिक्की. आता इकडे रगडा पण छान असा झालेला आहे. वरून कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता रगड्याला छान कलर आलेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. इथं 3 पॅटीस घातलेल्या आहेत मी, त्यावरती रगडा घातलेला आहे. छान वरून कांदा, चिंचेचा कोळ आणि शेव